छत्रपती संभाजीनगरमध्ये 90च्या दशकातील कथित डॉनच्या बंगल्यावर पोलिसांनी गुप्त कारवाई करत छापा टाकला। कारवाईत मोठ्या प्रमाणात रोकड, 21 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने आणि काही शस्त्र आढळल्याची माहिती समोर आली। संबंधित व्यक्तीचं महिनाभरापूर्वी निधन झालं होतं। रोकड मोजण्यासाठी मशीन आणलं गेल्याची माहिती आहे। पहाटे 4 पर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती आणि या कारवाईबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे असं कळतंय। डॉन बाबाच्या बंगल्यातून नेमकं काय मिळालंय तर 5 कोटी 26 लाखाची रोकड आहे, सोनं चांदीचा मोठा ऐवज आहे, दागिने सापडलेले आहेत, 6 शस्त्र, तलवारी, चाकू आणि गुप्ती ताब्यात घेण्यात आलेली आहे। 2 पिस्तूल आणि मॅगझिनसह रायफलही सापडली आहे। एकूण 6350 जिवंत काडतूस ताब्यात घेण्यात आले आहेत। विदेशी दारूचा मोठा साठा सुद्धा बंगल्यात होता। हा बाबा फर्जन हा डॉन नेमका कोण होता? 1980-90च्या दशकातला कामगार नेता आणि युनियन अध्यक्ष होता। जुन्या औरंगाबाद शहरात त्याचं प्रभावी नेटवर्क होतं। 1990 मध्ये अपक्ष म्हणून त्याने विधानसभा निवडणूक लढवली। वाळूज MIDC परिसरात त्याचा मोठा दबदबा। विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद होती। हत्येचा प्रयत्न, अपहरण, दंगल यासह अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते। हिंदू डॉन म्हणून त्याची ओळख होती। संभाजीनगरच्या पतंगबाजीचा बादशाह म्हणून तो प्रसिद्ध होता आणि महिनाभरापूर्वी त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्या बंगल्यावर छापेमारी करत मोठा ऐवज ताब्यात घेतलेला आहे। अर्जन अर्देशीर दोरडी हा या व्यक्तीचं मागील महिन्यामध्येच डायबिटीजने निधन झालेलं आहे आणि 1980 ते 90च्या कालावधीमध्ये हा कामगार युनियनचा अध्यक्ष देखील होता। याच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। गोपनीय माहिती मिळालेली होती की याच्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता तर आहेच, परंतु शस्त्र देखील आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई अतिशय गोपनीयरित्या करण्यात आली। याच्यामध्ये आपल्याला पिस्टल्स, रायफल्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये कारतूसांची संख्या सुद्धा जिवंत कारतूसे 6350 कारतूस जिवंत कारतूस मिळालेली आहेत।